सगळं पाहिलंय सर। हा? मी हॉटेलमधून बाहेर निघताच रवीच्या दिशेने काही लोक खाणाखुणा करत होते। रवी निघताच तेही लोक त्याच्या मागोमाग निघाले आणि त्याच लोकांनी हा अपघात घडवलाय। तसंच जर असेल तर आम्ही तुम्हाला वचन देतो की येत्या 24 तासात ही व्यक्ती गजाआड असते। तुमच्या पापाचा घडा आता भरलाय, त्याला आता माफी नाही। मी पोलिसात जाणार आहे। तेवढी तसदी घेऊ नका साहेब, आम्ही स्वतःच हजर झालो आहोत। मला ठाऊक होतं सर, हे असं सगळं होण्याचं। मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला पाठवू नका म्हणून। सर आता हे मला मारणार पोलीस। सर प्लीज मला वाचवा सर। सर हे बघा सर, मी काहीच नाही केलं सर। सर 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 वाचवा सर। सर सर हॅलो, हा जाधव सर। त्यांना शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त आणि कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। माधव साठे आणि तो पुन्हा असं कधीही करणार नाही अशी अद्दल त्यांना घडवा। शक्य तितक्या लवकर त्यांना गजाआड झालेलं मला बघायचं। माझ्या मुलाचं काहीही दोष नसताना त्यांनी असं केलं, त्यांना सोडू नका। हो, माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास। थँक्यू सर। प्रत्येक चांगल्या कामाला सुरुवात असते, शेवट नाही। आणि आता आपल्याला नव्यानं सुरुवात करायची। मुलांमध्ये संस्कार करता करता आता समाजाला शिकवण्याची वेळ आली। अगं पण आपल्यासारखे हजारो लोक आहेत, ती नाही का करू शकत ही कामं? पण आपणच का ग? कारण ज्वालामुखी पेटायला एक ठिणगी पेटावी लागते आणि ती ठिणगी पेटवण्याचं काम आपण करणार आहोत। म्हणजे बघता बघता ज्वालामुखी पेटायला वेळ लागणार। आपल्या परीने शक्य तेवढे प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो ना। प्रत्येक वेळी जिंकूच असं नाही ना ग। पण निदान प्रयत्न करून हरला तर समाधान तरी असेल। पण हरण्यासाठी लढायचं नसतं, जिंकण्यासाठी हरावंही लागतं। मग आपल्यामध्ये एकी असेल तर मनगटामध्ये 10 हातींचं बळ आहे। आणि हे बघा, तुम्ही जर माझ्या सोबत नसाल तर ही लढाई मी एकटीच लढेन। हो बरोबर बोलतेस। मी आणि संपदा दोघी तुझ्यासोबत शेवटपर्यंत असू। आपली साथ कधी सुटायची नाही। संपदाला हे सगळं सांगते, ओके? काळजी घ्या, बाय बाय। काय झालं? तुम्ही असे गप्प का बसलात येऊन? बोला ना काहीतरी। आता काय बोलू? बोला ना, काय झालं ते तरी सांगा मला। नाही ना अगं, कधी कधी माणूस ना स्वार्थापोटी मत्सरापोटी सारासार विचार न करता निर्णय घेतो आणि मग मग अशी ही पश्चातापाची पाळी येते। काय झालं आणि कसला पश्चाताप? मला काहीच कळत नाही, बोला ना। नाही ना, तू मला समजावत होतीस, पण मी तुझ्या विचाराची दखलही न घेता ती नोकरी स्वीकारली आणि त्यांच्या त्या भूलथापांना बळी पडलो। नाही ना, मला मला माफ कर। अशी मध्येच उपरती कशी काय झाली तुम्हाला? नाही ना अगं, आज ऑफिसमध्ये पोलीस आले होते। आमच्या बॉसचा पीए दिनेशला त्यांनी अटक केली आणि आता असं कळलंय की रवीच्या ऍक्सिडेंट मागे त्याचा हात आहे। तरी मी तुम्हाला सांगत होते, ही माणसं तर ती अशीच आहे। ती गरीब निरागस मुलांच्या मनाचा आणि आयुष्याचा कधीच विचार करत नाही। ती स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतात। त्यांच्याकडून कसली अपेक्षा करणार आपण? नाही ना, मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा हे ऐकलं की आमच्या कोचिंग क्लासेस मधले विद्यार्थी अव्वल का येतात। याचं कारण आपल्या शाळेतील काही शिक्षक त्यांना प्रश्नपत्रिका पुरवतात आणि हे करूनही जर ती मुलं नापास होत असतील तर शाळेतल्या शिक्षकांना पैसे चारून त्यांना पास केलं जातं। म्हणजे या गरीब मुलांची केवढी मोठी फसवणूक केली जाते पाहिलेत ना तुम्ही? फक्त हे कोचिंग क्लासच नाही तर शाळेचे शिक्षक सुद्धा याला जबाबदार आहेत। हो नाही ना, आणि त्यांच्याशिवाय हे शक्यच नाही। आणि माझा तर आता शिक्षण पद्धतीवरचाच विश्वास उडत चाललाय। जिथे पुढची पिढी घडवण्याचं प्रभावीपणे काम होत होतं तोही आज बाजार होऊन बसलाय। पैसे द्या आणि हवे तेवढे गुण घेऊन जा। सगळीकडे तसं नाहीये हो।
हे बघा, या शिक्षणाचं बाजारीकरण होण्या अगोदरच आपण पावलं उचलली पाहिजेत. नाही ना अगं, पण आपल्या एकट्याने काय होणार आहे हे सगळं? अहो, आपल्या प्रयत्नामुळे एक शाळा जरी हे शिकली ना तर हेही नसे हो थोडके. नाही ना, नाही ना, मला खरंच तू अभिमान वाटतो का? अगं, मी तुझ्याशी किती विचित्र वागलो या दिवसात. आय एम रिअली सॉरी. पण मी तुला सांगतो नाही ना, मी उद्याच त्या कोचिंग क्लासेसचा राजीनामा देतोय. मी मनापासून तुझी माफी मागतो. अहो, आणि मी तुला सांगतो नाही ना, यापुढे माझ्या प्रोफेशनल लाईफचा आपल्या पर्सनल लाईफवर काही परिणाम होऊ देणार नाही. काय दिनेश राव, हा? अहो, इतकं प्रेमानं समजवलं तुम्हाला तरी तुमच्या लक्षात येत नाही राव. हा, तुम्ही आम्हाला अत्याचार करायला भाग पाडणार असं दिसतंय. हा, काय शिरके? त्याचं काय नाही साहेब. नाही म्हणजे काय लोकांना ना प्रेमाची भाषाच कळत नाही बघा. तुम्ही मला फक्त ऑर्डर करा, दांडका आणू का पट्टा का डायरेक्ट गण. हे बघा तुम्ही असं काही करू शकत नाही. तुम्ही मला घाबरू शकत नाही. बंदूक वगैरे काय, हे बघा तो अधिकार नाहीये, तुम्हाला माहिती आहे मला तो. कायद्याच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तुला. हो, पण आत्मरक्षणासाठी गोळी चालवू शकतो आम्ही, हे लक्षात असेल ना तुम्हाला. काय आणि तुम्ही इथे आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलात. करायला किती वेळ लागतो हो. हे बघा मी खरंच काही केलं नाही. मला सोडा हो, सोडा. अहो, तुम्ही नाही केलं मान्य. तुम्ही केलं ते तरी सांगा. माहित आहे हो साहेब, मला खरंच माहित आहे हो बोलतो की नाही. बोल. आठवलं. हा बोल. आठवलं. शाबास. शाबास. हा. आमचे माधव साठे आहेत ना, त्यांनी केलं साहेब, आणि त्यांनीच सत्याला सुपारी दिली साहेब. सत्या साहेब, सत्या म्हणजे एक सराईत गुन्हेगार. आजपर्यंत पोलिसांना गुंगार देऊन पाळण्यात पण राहील, आजपर्यंत गावलाच नाही. सापडेल आता तो. उद्याच माधव साठेला उचला. सर, माधव सारख्यांमुळेच हे गुंड फोफावतात. आणि हा, सत्या असेल समाजाच्या विरोधात, पण समाजात राहून समाजाला कीड लावतात हे माधव साठेंसारखे लोक. त्यांना सोडून चालणार नाही. ते समजा ठीक आहे साहेब, पण त्याचं काय करायचं? मला साहेब, हा, रात्र तुमची, माणूसही तुमचा. सोडा आता, सोडा द्यायची वेळ. तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही झोपू शकता. नाही म्हणजे मुलाची काळजी आणि काम करणं हे एकदम तुम्हाला झेपत नसेल कदाचित. तसं काही नाही आहे विद्या. खूप अर्जंट मेल होता म्हणून करत बसलो होतो, आणि ते सतत लॅपटॉपमध्ये असल्यामुळे डुलकी आल्यासारखी झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, रवी माझाही मुलगा आहे, आणि आपल्या मुलाची काळजी कशी घ्यायची हे मला सुद्धा कळतं. अच्छा, मग इतक्या वर्षात का नाही जमलं तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी घेणं? नाही जमलं. चुकलं माझं, नाही आलं. रादर नाही येऊ शकलो. पण तुला माहिती आहे विद्या, रवी भेटायचा मला जवळजवळ रोजच. आता सुद्धा माझ्याकडे मला भेटायला येत असतानाच त्याला अपघात झाला.
तो तुम्हाला भेटायला यायचा, पण पैशांच्या व्यतिरिक्त त्याला कधीच काही मिळालं नसेल. कारण प्रेम देणं हे तुम्हाला ठाऊकच नाही. बरोबर आहे तुझं. माणूस आहे ग मी पण. चुका झाल्या असतील माझ्या हातून, मान्य आहे. चुकतो माणूस, मी पण चुकलो, पण म्हणून सुधारण्याची संधी द्यायला नको. किती? तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या मागे माणूस जिवंत आहे की नाही याचं भान सुद्धा तुम्हाला नसायचं. अगदी महिनाभर सुद्धा. हो, पण कुणासाठी करायचो? घरच्यांच्यासाठी, तुमच्या सुखासाठी दिवस रात्र कष्ट करायचो. मग आताही तेच करा, कामच करा. जे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चेहऱ्यावरचं हसू घालवलं, त्याच पैशाने तुम्ही आमचं हसू विकत घ्यायला बघताय. रतन, मुलांना गरज असते आई वडिलांच्या प्रेमाची. आता मला माझी चूक कळली आहे ना विद्या. मान्य करतोय ना मी सगळं. मग पुन्हा मला माझ्या मुलांपासून वेगळं का करतेयस? राहू दे ना मला त्यांच्यासमोर. माणूस बदलतो ना विद्या. पण वृत्ती बदलत नाही. विचार बदलू शकतात माणसाचे. नाती कधीच संपत नाही विद्या. पण ओलावा संपतो. तोच नव्यानं निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. नाही, मला कुणाचीही गरज नाही. माझी मी समर्थ आहे. पण मला गरज आहे सगळ्यांची, तुझी. मला नाहीये कोणाची गरज. मला फक्त माझ्या मुलांची गरज आहे. पण आम्हाला तुम्हा दोघांचीही गरज आहे. रंजू, तू आज जा बघू. आई प्लीज आज बोलू देत मला. आजवर बाबांच्या सुखाला मुकलोयत का आम्ही? मला तुम्हा दोघांचंही प्रेम हवंय. आई सगळेजण आपापल्या बाबांसोबत राहतात, मग आम्ही का नाही? त्यांच्यासोबत राहण्याचं सुख आम्हाला का नाहीये? आई खूप आठवण यायची ग बाबांची. पण तुला दुखवायचं नव्हतं. म्हणून कधीच नाही बोलले मी. दादा जायचा यांना भेटायला, माहित होतं मला. मी आजच्या दिवसाची वाट बघत होते. जेव्हा तुम्ही दोघं एकत्र या आणि यापुढे एकत्रच राहा आमच्या सोबत. आम्हाला तुम्ही दोघेही हवे आहात. दादा, आता बाबा सुद्धा आपल्या सोबत राहणार आहेत. काय सांगतेस का रंजू? आई, खरंच की काय? आई, माझ्या अपघातामुळे तुम्ही दोघं एकत्र येणार हे आधी माहित असताना तर खूप आधीच मी. उगाच काहीतरी बोलू नकोस. तुला पुन्हा काही होऊ नये ना, म्हणून आम्ही एकत्र येतोय. खरंय रंजू बेटा, मी त्यावेळेला तुला, विद्याला भेटू शकत नव्हतो. पण मी रोज रवीकडे चौकशी करायचो, तुमच्या दोघींची पण. आणि आता त्याची गरजच पडणार नाही. आता मी इथेच राहणार आहे, तेव्हा तुम्ही सगळे माझ्या डोळ्यासमोरच असाल ना. मज्जा. पण एका माणसाचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. अहो, तिचा राग नाहीये हो तुमच्यावर.
तुम्हाला माहित नाहीये की एकांतात तुमच्या आठवणीत कित्येकदा रडत असताना आम्ही पाहिलंय तिला. पण आमच्या अश्रूंची किंमत आहे का कुणाला? नाही, असं बोलू नकोस. इथून पुढे तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही याची जबाबदारी माझी. बरं बाबा, दादाला डिस्चार्ज नाही मिळणार का? अरे वा, गप्पा चालल्यात तर. बरं, मी डिस्टर्ब यासाठी केलंय की आता तुमच्या या गप्पांमध्ये मी किंवा हॉस्पिटलमधलं कोणी असणार नाही. म्हणजे याला तुम्ही उद्या घरी नेऊ शकता. काय खरंच? थँक्यू सो मच डॉक्टर. आणि तसंच काही वाटलं तर ताबडतोब कळवा. आणि मिस्टर रतन, डिस्चार्ज पेपर तयार आहे. हो हो, मी ताबडतोब बिल्स पे करतो आणि डिस्चार्ज पेपर कलेक्ट करतो. बट थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. थँक्स फॉर नाईस ट्रीटमेंट. इट्स माय ड्युटी सर. थँक्यू. दादा, आता आपण खूप भांडायचं. डिशुम डिशुम. बस 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 बस, हे डिशुम डिशुम करताना अभ्यास पण करायचंय, कळलं? आणि गार्डन मध्ये फिरायला पण जायचंय आपल्याला, नाही का? हॉटेल अभिनंदन. आई तुला माहित होता? सगळं माहिती होतं. अभिनंदन. अभिनंदन. हा, अरे राकेश, बरं झालं तू आलास. अरे बाहेर बघ काय गडबड चालली. नाही नाही, आधी माझं ऐका सर. बाहेर विद्यार्थी आणि त्यांचे पालक आले. त्या सर्व पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश रद्द करायचा, आणि रद्दच नाही करायचं तर त्यांच्या फीचे पैसे सुद्धा परत घ्यायचे. काय करायचं आपण? मला काय विचारतो? जा बाहेर, समजाव त्यांना, सांग काहीतरी करा. मी समजावलंय त्यांना, मी समजावलंय. अरे वा, छान. पण अजून ते गेले कसे नाही? कारण मी त्यांना सांगितलंय की या क्लासमध्ये मोठा गैरव्यवहार झालाय. इथे गुंड आहेत आणि तुमच्या फीचे पैसे घेतल्याशिवाय इथून अजिबात हलू नका. राकेश, काय परिणाम होईल माहितीये तुला? माहितीये, नोकरीच सोडावी लागेल ना मला, आणि म्हणूनच माझा राजीनामा सोबत घेऊन आला. हा घ्या राजीनामा. अशा खोट्या नोकरीची इज्जत सांभाळण्यात मला रस नाही. त्यापेक्षा घरी बसून माझ्या मुलाला सांभाळेन. आणि माझे परिणाम तर सोडाच हो, या सर्वाचा तुमच्यावर आणि तुमच्या क्लासवर काय परिणाम होईल याचा विचार करा. त्यात काय विचार करायचा? मी सांग. माधव साहेबांसाठी एक नवीन घर आणि त्यांच्या क्लासला कायमचा सरकारी टाळ. कसं वाटलं? हा हा, आहे की नाही? यांना आहे ना पब्लिकच्याच हवाले करायला हवं होतं, पण नको. आधी आम्ही पाहुणचार करणार, मग पब्लिक. काय? कशाला वाचवलत मला? जगून तरी काय साध्य करणार आहे मी? काय करणार ते विचारण्यापेक्षा ना, वरून काय साध्य होणार उत्तर द्या मला. विद्या पाटलांचं घर हेच का? हो, मीच विद्या पाटील. मी तुमची माझी विद्यार्थिनी, पण आता मला असं म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते. कसं सांगू, काहीच कळत नाहीये मला. माझ्या कॉलेजमधला मुलगा गौरव, 6 महिने आम्ही एकत्र राहिलो. त्याने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि लग्नाआधीच मी गरोदर राहिले. हो,